वळूयात पुढच्या बातमीकडे। पंजाब आणि गोव्यातील विधानसभेसाठी सकाळपासून मतदान सुरू झालंय। पंजाब विधानसभेच्या 117 तर गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होतंय। सकाळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला। गोव्यात 40 जागांसाठी तर तब्बल 251 उमेदवार जागांसाठी हे उमेदवार रिंगणात उभे आहेत। सध्या गोव्यात भाजपची सत्ता असली तरी सुभाष वेलिंगकरांनी भाजपला रामराम ठोकत त्यांच्या गोवा सुरक्षा मंच हा पक्ष त्यांनी तयार केलाय। तर दुसरीकडे शिवसेनेनेही गोव्यात आपले उमेदवार उभे केलेत। त्यामुळे भाजपला एकाच वेळी या दोन्ही पक्षांचं तगडं आव्हान या ठिकाणी असणार। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात गोवा निवडणुकीची वैशिष्ट्ये काय आहेत। गोवा विधानसभा एकूण जागा 40, भाजप 21, काँग्रेस 9, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी 3, गोवा विकास पार्टी 2 आणि इतर 5। गोव्याच्या या निवडणुकीची वैशिष्ट्ये अशी आहेत। सुभाष वेलिंगकरांचं बंड, मगोप, शिवसेना आणि भाषा सुरक्षा मंचाची युती। शिवसेनेनं भाजप विरोधात निवडणूक लढवली आहे। पर्रीकर दिल्लीतून परत गोव्यात येण्याच्या शक्यतेला हवा। आपची गोव्यातली पहिली निवडणूक। निवडणुकीतले प्रमुख मुद्दे विकास आणि भ्रष्टाचार, खाणकाम आणि रोजगार, कॅसिनो आणि संस्कृती रक्षण, प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाची भाषा,